प्रेक्षको नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रणसंग्राम लोकसभा निवडणुकींचा हा विघ्नर टाइम्सचा विशेष कार्यक्रम आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. खासदार शिवाजीराव आढळराव यांना शिवसेनेने चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. ऐन वेळेस शिवसेनेतल्या एक कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिलेली आहे. मात्र ही निवडणूक चुरशीची होते असं म्हटलं जातंय. खासदार शिवाजीराव आढळराव यांचे चिरंजीव अक्षयराव आढळराव गेले 3 निवडणुकांमध्ये दादांच्या या निवडणुकीमध्ये सक्रिय आहेत. त्यांना या निवडणुकीसंदर्भामध्ये काय वाटतंय, प्रचार कशा पद्धतीने चाललाय, सोशल मीडियाचा उपयोग कसा होतोय, दादांचं मताधिक्य कसं वाढणार आहे, एकंदरीत या संपूर्ण निवडणुकीकडे अक्षयराव कसं पाहतायत हा समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आढळराव साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, लोकसभेची निवडणूक सुरू आहे. प्रचार रणधुमाळी जोरात सुरू आहे. दादांचं काम चांगलं आहे. 3 टर्ममध्ये त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. संघातली जनता त्यांच्यावर खुश आहे. असं असतानाही विरोधक मात्र यावेळेस आढळरावांचा टांगा पलटी करायचाच अशा भूमिकेमध्ये आहेत. आपण दादांचे चिरंजीव आहात. गेल्या 3 निवडणुकांमध्ये आपण दादांच्या सोबत राहिलेले आहात. प्रचाराची कुठेतरी पातळी घसरते का? खरं तर ही माझी 3री निवडणूक मी पाहतोय. 2009ला जेव्हा हा मतदारसंघ शिरूर म्हणून नामांतर झालं याचं, तेव्हा जे काही नवीन मतदारसंघ आम्हाला जोडले गेले, मग त्याच्यामध्ये भोसरी असेल, हडपसर असेल, शिरूर असेल, तर 2009पासून हडपसर हा मतदारसंघ मी प्रचाराच्या नियोजनाच्या मार्फत पाहत आहे. आणि दरवेळेस आव्हानं ही वेगळी होती. एक वैशिष्ट्य म्हणजे दादांच्या समोर की दरवेळेस राष्ट्रवादीला एक नवीन उमेदवार त्यांना द्यावा लागत होता. कुठलाही उमेदवार हा त्यांनी रिपीट केलेला नाही आणि यावेळेस त्यांना उमेदवार हा आयात करून घ्यावा लागला आहे. तर मला वाटतं ही दादांच्या कामाची एक मोठी पोचपावती विरोधकांनी त्यांना दिलेली आहे की स्वतःच्या पक्षामध्ये त्यांनी एक सक्षम असं नेतृत्व बनवू शकले नाही आहेत, एवढे मातब्बर मंडळी असून सुद्धा. आणि अगदी आम्ही पहिली निवडणूक आहे अशीच आम्ही लढतोय. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येका निवडणुकीला मग तो विरोधक कुठलाही असो तो जिंकण्यासाठीच असतो. त्यांचाही प्रयत्न हा जिंकण्यासाठी असेल, आमचाही प्रयत्न त्यासाठीच आहे. पण ते करताना आम्ही प्रचाराचा जो आमचा जो मुद्दा आहे, दादांनी 15 वर्षात केलेली विकास कामं, दांडगा जनसंपर्क आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना कुठल्याही समाजाला न दुखावता आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार अंगावरती न घेता हे काम केलेलं आहे. आम्ही ह्या मुद्द्यांवरती लोकांपर्यंत जातो. 2004, 2009, 2014 ह्या 3ही लोकसभेच्या निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत. तुम्ही असं म्हणताय समोरच्यांनी प्रत्येक वेळेला उमेदवार वेगवेगळा दिलेला आहे. 3ही निवडणुकीमध्ये आढळराव मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत. यावेळी मात्र ही निवडणूक कडवी वाटते, झुंज जोरदार वाटते, सामना चांगल्या प्रकारे रंगतोय असं म्हटलं जाते. तुम्ही काय सांगाल? नाही, निश्चित. कारण का मी जे पाहतोय की यावेळेस फक्त या मतदारसंघातच नाही, तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्रभर बघाल किंवा देशात सुद्धा बघाल तर विरोधकांची जी स्थिती झालेली आहे, मला वाटतं ही पहिली निवडणूक आहे जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे विरोधकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आजपर्यंत त्यांच्या आधीच्या ज्या निवडणुका होत्या तेव्हा ते सत्ताधारी होते. त्यांना आत्ता कुठेतरी वाटलं होतं की बाबा यावेळेस जर आमच्या हातातून सत्ता गेली 2014ला तर जो काही नैसर्गिक नियम असतो की लोकांना बदल लागतो, तर त्या बदलाच्या भावनेच्या जोरावरती आम्ही निवडून येऊ. पण जे काही काम या मतदारसंघामध्ये आणि देशभर झालेलं आहे 2014पासनं, ते आता त्यांना कुठेतरी वाटतंय की जर पुन्हा एकदा हे सरकार आलं आणि पुन्हा एकदा दादा जर पण या भागाचे खासदार झाले तर पुढच्या वेळेस ह्या पक्षामधले किती लोक राहतील, किती आमदार कुठल्या पक्षामध्ये जातील किंवा किती लोकांची ही राजकीय कारकीर्द धोक्यामध्ये येऊ शकते. आणि मला वाटतं म्हणून ह्या ईर्षेने, या भावनेने ते आज पेटून उठलेले आहेत की ह्यावेळी जर आपल्या हातात सत्ता नाही आली तर येणाऱ्या काळामध्ये आपलं काही खरं नाही. मला वाटतं हे एक जाणवतं त्यांच्यामध्ये. आणि तोच प्रकार तुम्हाला प्रत्येका मतदारसंघामध्ये दिसेल. ज्या प्रकारे आज बारामती असेल, मावळ असेल किंवा त्यांचे जे पारंपरिक मतदारसंघ होते तिथे त्यांना आज जी मेहनत घ्यावी लागते, मला वाटतं ही NDA सरकार आणि खास करून आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही केलेली कामं ह्या जोरावरती त्यांना ही आज मेहनत घ्यावी लागते. एवढं मोठं चांगलं काम असतानाही आढळरावांचं समोरची मंडळी मात्र आढळरावांना कैचीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतात. अनेक मुद्दे रन करायचा प्रयत्न करतात, मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही कसं पाहता? खरं काय आहे की निवडणूक जर जिंकायची असेल तर मला वाटतं आता राष्ट्रवादी काँग्रेसला हे कुठेतरी कळून चुकलेलं आहे की आपण जर सरळ मार्गी गेलो तर ही निवडणूक काय आपल्या हाती लागायची नाही.
कारण का ज्या प्रकारचा प्रचार आज जर त्यांनी त्याच दादांवरती किंवा आमच्या पक्षावरती कुठल्या प्रकारे टीका करू शकतात की दादांनी भ्रष्टाचार केला का? आज जर तुम्ही अन्य विभागात किंवा अन्य मतदारसंघात गेलात तर भ्रष्टाचार हा एक मोठा मुद्दा असतो, पण तुम्ही जाणते पत्रकार आहात, मतदार आहेत, त्यांनी पाहिलेलं आहे की हा मुद्दा आमच्या निवडणुकीला कधीच आलेला नाही. मग आता ह्यांना आंबट पकडायचं म्हणून कसं? मग दादांची निष्क्रियता जी त्यांना म्हणते की त्यांनी निष्क्रियता दाखवलेली आहे दादांनी, मग आपण लोकांसमोर हे चित्र कसं मांडावं? नाही बरोबर, तुम्हाला एक मिनिट थांबवतो. समोरचे जे म्हणतात दादांची निष्क्रियता आहेत, दादा मतदारसंघामध्ये दिसत नाही, हा त्यांचा जो आरोप आहे हा चुकीचा वाटतो? मला वाटतं हा एक खूप मोठा जोक आहे. जर ते म्हणत असतील की दादा आम्हाला मतदारसंघात दिसत नाही आहेत आणि जर दादांचा संपर्क दांडगा नाही आहे, मग मला एकच छोटा प्रश्न आहे, जर असा निष्क्रिय खासदार असेल, जर कमी लोकांमध्ये वावरणारा खासदार असेल, तर मग तुम्हाला नेमका उमेदवार तुमच्या पक्षामध्ये सापडायला एवढा वेळ का लागतो? मग तरी ही निवडणूक भरपूर सोपी झाली असती तुम्हाला. जर खासदाराचं काम चांगलं नसेल, जर खासदाराचा संपर्क नसेल, तर मग काय तुम्हाला हरकत आहे? तुमच्या पक्षामध्ये एवढे मातब्बर नेते आहेत, का कोणी पुढे येऊन म्हटलं नाही की मी या खासदाराचा पराभव करू शकतो? अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे उमेदवार सापडत होते आणि जे काही मग नंतर मागे नाट्य झालं असेल, मग त्यांच्या काही राजकीय काही घडामोडी असतील, त्यांना आमच्या पक्षातनं एक उमेदवार घ्यावा लागला. मला वाटतं हा जो त्यांचा दावा आहे की दादा भेटले नाही, दादा लोकांना भेटले नाही, हा प्रकार होऊच शकत नाही. कारण का दादा हे एक असं व्यक्तिमत्व आहे जे साध्या सामान्य माणसापर्यंत पोचतं. आणि मला वाटतं मी काल परवाच कुठेतरी आता एक वेगळं चॅनल होतं, एका रिपोर्टरने असाच एक टॉक शो लाईव्ह करताना एका रिपोर्टरने एका सामान्य नागरिकाला विचारलं की बाबा तुम्हाला दादांना मतदान का करायचं? आणि त्याने एक प्रांजळ भूमिका मांडली की हा माणूस मला असं वाटतो की हा मला ॲक्सेसिबल आहे. मी जर माझा कधी कुठलाही मुद्दा असेल, कुठलीही अडचण असेल, जर दादांना मी परस्पर नाही भेटलो तर कमीत कमी फोनवरती तरी भेटू शकतो. आणि त्या मनुष्याने त्या लाईव्ह शोमध्ये अक्षरशः साहेबांना फोन केला आणि साहेबांनी म्हटलं हा बाबा काय झालं? त्या रिपोर्टरने सांगितलं की काही नाही, एक मतदार म्हणत होता की दादा कधी ॲक्सेसिबल आहेत, आम्ही फक्त ती तपासणी करत होतो. मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय हवं आहे हे आम्ही नाही सांगतोय. सामान्य माणसाची सुखदुःख सोडवण्यामध्ये दादा सगळ्यात पुढे असतात, हे सर्वश्रुत आहे. दिल्लीमध्ये जाऊन देशाचं नियोजन करण्याचं काम असतं, देशामध्ये जाऊन वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचे प्रश्न असतात. आज महागाई आवासून बसलेले आहेत, अनेक प्रश्न समोर आहेत. पुणे नाशिक रेल्वेचं भांडवल केलं जातं, पुणे नाशिक महामार्गाचा विषय पण विरोधक समोर घेतात, विमानतळाचाही मुद्दा पुढे काढला जातो. हे सगळे मुद्दे विरोधकांना माहिती आहे त्यातली वस्तुस्थिती काय आहे, तरी कुठंतरी मतदारांना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही कसं पाहता? कसं आहे की हे सगळे मुद्दे तुम्ही जे सांगितले दादांनी आज नाही तर अगदी 6-7 महिन्याआधी ह्या सगळ्या मुद्द्यांचं कागदोपत्री स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे आम्ही सांगतोय म्हणून विश्वास नका ठेवू. तुम्ही आता विमानतळाचा जो मुद्दा मांडला त्याच्यावरती मुद्देसूद त्या खात्याचं, म्हणजे विमानतळ इकडे झाली पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे, पण विमानतळ करताना त्याला काही ज्या तांत्रिक अडचणी असतील त्या जर पुढे आल्या तर त्याला मिनिस्ट्रीसुद्धा नाही, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे ते टेक्निकल बाबी तपासते आणि त्यांनी मग तो अहवाल दिलेला आहे. साहजिकच आहे की जर विरोधकांना वाटत असेल की सामान्य जनतेला ही गोष्ट कळणार नाही आहे तर मला वाटतं ही खूप मोठी चूक करतात. कारण का आजकालच्या युगामध्ये लोक शिक्षित आहेत, सुज्ञ आहेत. जे काही पुरावे आम्ही आज देतोय लोकांना दिसत आहेत हे गेले 60 महिने दिलेले आहेत आणि आम्ही दिलेले नाही आहेत, हे सरकारी आहेत. जेव्हा हा प्रश्न त्यांच्या अखत्यारीत होता कुठलीही हालचाल झाली नव्हती आणि आज जेव्हा स्पष्टीकरण आलंय तरी ते म्हणतात की दादांनी हे विमानतळ पुरंदरला नेलं किंवा ह्या भागातून हलवलं. मला एकच सांगणं आहे, जे दादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा तुमच्याकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती, मुख्यमंत्री तुमचे मंत्री असतील, केंद्रामध्ये आपली सरकार आहे, त्यावेळेस तुम्ही ह्या भागावरती किंवा ह्या मुद्द्यावरती कुठलाही ठोस निर्णय नाही घेतला. आणि आज जेव्हा आम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे वारंवार तोच मुद्दा, मला वाटतं लोकसुद्धा कंटाळली असतील की तीच बाब आपण सारखी टेप तुम्ही लावताय. मला वाटतं लोकांना अक्षयराव काही मुद्द्यांमध्ये तथ्य पण आहे. पुणे नाशिक महामार्गाचं काही ठिकाणचं बायपासचं काम अपूर्ण आहे, ट्रॅफिकची समस्या आज पण लोकांना त्रासदायक होते, हे वास्तव आहे. यातनं मार्ग निघणं गरजेचं होतं, तो मार्ग गेले 15 वर्ष निघाला नाही, हे पण खरं आहे. नाही, आम्ही हे असं कुठेच म्हटलेलं नाही आहे की या कालखंडामध्ये आम्ही सगळी कामं केलेली आहे आणि आता इकडे काम करण्याचं काहीच राहिलेलं नाही आहे. कसं आहे की हे जे प्रश्न आहेत हे प्रलंबित प्रश्न आहेत.
आम्ही आज कुठेतरी सुरुवात केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काळामध्ये NDAचं सरकार आलं, राज्यामध्ये आमचं सरकार आलं, केंद्रामध्ये आमचं सरकार आलं, आणि त्या काळामध्ये जेव्हा आम्हाला हक्काने, जिथे आम्हाला आधी कमी प्रमाणामध्ये फंड मिळायचा, ज्या काळामध्ये आमचं सरकार आलं आम्हाला हक्काने जास्त फंड या भागामध्ये आणता आले. पुणे नाशिक रेल्वेचा जर तुम्ही मुद्दा मांडला, हा दादांनी 2004मध्ये ही कल्पना होती, फक्त दादांची नव्हती, ह्याच्या आधी पण लोकांची कल्पना होती, पण त्याच्यावरती पावलं ठेवून कॉरेस्पॉन्डन्स करून आता पुणे नाशिकचं मी तुम्हाला सांगतो की मागच्या काळामध्ये एक असं व्हायचं की ज्या भागातला, ज्या राज्याचा रेल्वे मंत्री असायचा, तुम्ही तो बजेट बघायचं, ज्या भागाचा जर ममता बॅनर्जी जर रेल्वे मंत्री असतील तर सगळ्यात जास्त नवीन स्टेशन्स असतील किंवा नवीन रेल्वेज असतील हे वेस्ट बेंगॉलमध्ये असायचे. तीच पुनरावृत्ती जेव्हा लालू प्रसाद यादव झाले, ज्या काही नवीन सोयी असतील किंवा रेल्वेच्या ज्या काही योजना असतील त्या पुन्हा बिहारमध्ये किंवा त्या भागामध्ये व्हायच्या. ही सत्यस्थिती तुम्ही नाकारू शकत नाही. हे आम्ही नाही सांगत, हे त्या काळची परिस्थिती आहे. आता जर त्या काळात जर त्यांचं सरकार असेल आणि आम्ही जर त्यांच्या पाठीमागे पाठपुरावा करून की आम्हाला तुम्ही हा रस्ता किंवा हा प्रकल्प मंजूर करून द्या, त्यांनी जर तो नाही केला, हे दादांच्या पाठपुराव्याचं अपयश नाही आहे. त्या लोकांचा तो दृष्टिकोनच नव्हता की महाराष्ट्राला आम्ही काहीतरी द्यावं. ज्या काळामध्ये सुरेश प्रभू जेव्हा मंत्री झाले आणि आम्हाला वाटलं आता आमचा हक्काचा माणूस आहे, त्यावेळेस आम्ही लगेच त्याच्यावरती पैसे पाडले. जिथे केंद्र सरकार पैसे टाकतंय, जिथे राज्य सरकार पैसे टाकतंय, त्याच्यावरती आता भूसंपन्नाची प्रक्रिया चालू आहे, रेल्वेची वेगळी कंपनी स्थापन झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी या मागच्या 2-3 वर्षामध्ये झालेल्या आहेत. मग तुम्ही कसं म्हणू शकता की दादांनी पाठपुरावाच केलेला नाही आहे? पुणे नाशिक महामार्गाचं तुम्ही म्हणताय, त्या काळामध्ये आज लोक म्हणतात की खेडमध्ये ट्रॅफिक जॅम होतं. ट्रॅफिक जॅमचा हा जो मुद्दा आहे, मला वाटतं तुम्ही महाराष्ट्रातलंच नाही तर देशातलं कुठलं असं राज्य दाखवा की कुठलं असं शहर दाखवा जिकडे ट्रॅफिकचा मुद्दा नाही आहे. तुम्ही जिकडे म्हणता की खेडचा आज घाट जाम होतो, पण तिकडे पेठचा जर तुम्ही घाट बघितला तो व्यवस्थित रुंदीकरण झालेलं आहे त्या भागात. मग तुम्ही कसं म्हणू शकता? काही कॉन्ट्रॅक्टर्सनी जर काम व्यवस्थित केलं नसेल तर तिथे पाठपुरावा करून मिनिस्ट्रीवरती आपण प्रेशर आणून त्या जबाबदारी कोणाची? जबाबदारी ही सगळ्यांची. आता ह्या केसमध्ये जबाबदारी जर कॉन्ट्रॅक्टर त्याचं काम, टेंडर निघालेलं काम जर व्यवस्थित करत नसेल तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केलेली आहे. ILDFS सारखा जो विषय झाला होता, दादांनी त्यासाठी स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते आपण मार्गी लावलं, जेणेकरून बँकरप्ट झालेली कंपनी तिला बाजूला करून परत NHAIच्या मार्गी वेगळं टेंडर काढून फक्त त्या कामासाठी जे अडलेलं आहे त्याचं आपण टेंडर काढले, ते आता काम प्रगतीपथावर आहे. विरोधक मंडळी ह्या सगळ्या मुद्द्यांवर दादांना कुठेतरी कैचित पकडतात. हा मतदारसंघ तसा पवार साहेबांचा बालेकिल्ला. पवार साहेबांना या मतदारसंघामध्ये स्वतःचा कार्यकर्ता, पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता उमेदवार म्हणून मिळाला नाही. अमोल कोल्हेंना पक्षात आयात करावं लागलं आणि त्यांना उमेदवारी द्यावी लागली आणि आज ते म्हणतायत आढळरावांचा आम्ही पराभव करणारच. इतका वर्ष स्वतःचा त्यांना उमेदवार पण मिळाला नाही. तुम्ही कसं पाहता? हे बघा, पवार साहेब हे राज्याचे मोठे नेते आहेत, त्यांच्यावरती मी भाष्य करणं मला सोयीस्कर वाटतं. नेते सगळ्यांचेच आहेत. हो आहेत, म्हणजे मी त्यांच्यावरती किंवा त्यांनी काय गोष्टी, आपण टीका करतच नाही, टीकाच नाही, पण तो त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे. त्यांना ते नेतृत्व का उभं करता नाही आलं हा त्यांचा प्रश्न असा आहे. अजित पवार म्हणाले मी निवडणुकीला उभा राहतो, वळसे पाटलांचं नाव चर्चेला होतं, विलास लांडेंचं नाव चर्चेला होतं, मंगलदास बांदलचं पण नाव चर्चेला होतं. या मतदारसंघामध्ये आमच्याकडे खूप इच्छुक मंडळी आहेत, तर मात्र सेनेतल्या एका कार्यकर्त्याला पक्षामध्ये घ्यावं लागलं आणि उमेदवारी द्यावी लागली. कुठेतरी या त्या पक्षाचं अपयश असं वाटत नाही? कमीत कमी 6 ते 8 नावं होती आणि तुम्ही सगळी जी या नेते मंडळींची नावं घेतली, दिलीप वळसे पाटील असतील, मंगलदास बांदल होते. मंगलदास बांदल तर म्हटले होते की एकाळीस की बाबा काही जरी झालं तरी मी बॅलेट पेपरवरती असणारच आहे, मग तो कुठलाही पक्ष असो, मी उमेदवार नसेल तर राजकारण संन्यास घ्या. आता हे त्यांचं स्टेटमेंट आहे, हे आमचं नाही. आता त्याच्या पुढे काय करतायत हा त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. पण खरंच म्हणजे या भागामध्ये त्यांना आमच्या पक्षातला नेता त्यांना घ्यावा लागला. मला वाटतं हेच दादांचं यश आहे. आणि खरं तर अमोल कोल्हे एक चांगले अभिनेते आहेत. आम्ही पण त्यांना जवळनं पाहिलेलं आहे, कारण का 4-5 वर्ष ते आमच्या पक्षामध्ये होते, सक्रिय होते. असंही नाही, त्यांना एक जबाबदारीचं पद दिलं गेलं होतं या भागामध्ये. इनफॅक्ट जेव्हा 2014ला तुम्ही जर त्यांची भाषणं काढून बघितलं तर दादांसारखा एक चांगला उमेदवार आणि एक सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एक उमेदवार शिरूर भागाला मिळाला, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. मागच्या 5 वर्षामध्ये काम करताना आज त्यांना जे काही प्रश्न त्यांना वाटतात की हे विकासाचे मुद्दे त्यांना वाटतात की हे पूर्ण झालेले नाही आहेत,
आजपर्यंत त्यांनी कधीही पक्षामध्ये असेल किंवा दादांपर्यंत ह्या सूचना कधी आणलेल्या नाही आहेत. पक्ष नक्की का सोडला ह्याचं आजपर्यंत त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला वाटतं कुठेतरी जनतेने हे सुद्धा बघितलं पाहिजे की 15 वर्ष खासदार म्हणून केलेलं काम, त्याच्या आधी 15-20 वर्ष समाजकारण केलेलं काम, आज जो एक ट्रेंड होत चाललेला आहे की बाबा आयात करायचा उमेदवार आणि तो एखाद्या पक्षावरती लादायचा, मला वाटतं की जर एखाद्याला राजकारणात, आणि प्रत्येकाने, मी तर ह्याला समर्थन करतो की वेगवेगळ्या क्षेत्रामधनं लोकांनी राजकारणामध्ये यावं, मग तो व्यावसायिक असो, कलाकार असो, क्रीडा क्षेत्रामधला असो, आलं पाहिजे. पण ते करत असताना आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजामध्ये काय आपण योगदान दिलं आहे ह्याचा विचार लोकांनी केला पाहिजे. दादा, आज लोक म्हणतात की दादा सुद्धा राष्ट्रवादीमधनं आले, पण दादांचा ज्या लोकांना इतिहास या भागामध्ये माहितीच आहे, पण काही जे नवीन मतदार आहेत मला त्यांना सांगायचं आहे की त्या काळामध्ये दादांनी मग भीमाशंकर सहकारी कारखाना असेल, पतसंस्था असतील, स्वखर्चाने शाळा चालू केलेली आहे, मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, हे सगळं समाजकार्य जेव्हा केलं आणि जेव्हा लोकांना वाटलं की यांच्याकडनं आपल्याला काहीतरी समाजासाठी उपयोगी होऊ शकतं, त्यावेळेस आम्हाला वाटलं की आता दादांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. लोकांची भावना होती की जी कामं एखाद्या राजकारण्याने केली पाहिजे, नेत्यांनी केली पाहिजे, ते दादा प्रवाहाच्या बाहेर राहून करत होते आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. तर मला वाटतं लोकांनी हाही विचार केला पाहिजे की निवडणुकीसाठी पात्रता, समाजकार्य केलेलं योगदान हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. या मतदारसंघामधला बैलगाड्याचा एक महत्त्वाचा विषय, बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून आढळरावांनी जे प्रयत्न केलेत सर्वश्रुत आहे. विरोधक मंडळी असं म्हणतात की बैलगाडा शर्यत आम्ही चालू करू, परंतु त्या पक्षाचे सर्वेसर्वा यांचाच ही बैलगाडा शर्यत सुरू करायला विरोध आहे. तुम्ही कसं पाहताय? नक्कीच मी अगदी सहमत आहे आपल्या या मुद्द्याशी की बैलगाडा हा जो प्रश्न आहे, मला वाटतं दादांनी ज्या प्रकारे, आणि पुन्हा एकदा मी तिथे जाईन, खासदार होण्याच्या आधीपासनं दादांचं बैलगाडाविषयी आणि बैलगाडा मालकांच्या विषयीचं जे प्रेम आहे, सर्वात प्रथम दादांनी बैलगाडा विमा योजना चालू केली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे खासदारकीमध्ये यायच्या आधी सुद्धा बैलगाडा मालक असेल त्यांना त्यांचं वेळोवेळी समर्थन असतं. कुठेतरी वाटलं की बैलगाड्याच्या माध्यमातून दादांची एक वेगळी वोट बँक जर तयार होत असेल, आणि त्या काळामध्ये ज्या वेळेस UPA 1चं सरकार होतं, जेव्हा आघाडीचं सरकार होतं, त्या काळामध्ये आलेली बंदी आहे ही. आणि आज ज्या विरोधक म्हणतायत की दादांनी बैलगाड्यासाठी काय केलं, मला वाटतं ही एक अगदी हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे खटले दादांच्या नावावरती, निवेदनं दादांनी द्यायची, लोकसभेमध्ये विधेयक दादांनी मांडायचं आणि मग यांनी सांगायचं की दादांनी नक्की केलं काय. शर्यत सुरू झाली नाही हे अपयश वाटत नाही? आहे ना, पण शर्यत सुरू झाली नाही म्हणून शर्यत, पहिली गोष्ट म्हणजे सुरू झाली नाही, बंद पाडली कोणी? बंद कोणाच्या? काँग्रेस सरकारच्या काळामध्ये बंद पडली. या सरकारच्या काळामध्ये कायदा बनवला का झाला? केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे, कायदा बनवू शकत होते. नक्की, पण आज आता जो कायदा झालेला आहे, ज्या कायद्यामध्ये आम्हाला वाटतंय की आपल्याला कुठे रेग्युलेशन पण आले पाहिजेत, नुसता कायदा बनवून होत नाही. ज्या वेळेस तुम्हाला बैलगाडा शर्यत जर तुम्हाला चालू ठेवायची असेल तर त्याची काहीतरी नियमावली आहे, ती जर झाली नसेल व्यवस्थित, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपला बैलगाड्याचा प्रश्न सुटतच होता त्यावेळेस पुन्हा एकदा एक जनहित याचिका दायर केली गेली. आज तो प्रश्न आता जर एका बेंचसाठी जर थांबलेला असेल, आणि दादांनी वारंवार सांगितलेलं आहे की फक्त हाच एक मुद्दा नाही आहे, जर कॉन्स्टिट्युशनल बेंच जर अजून फॉर्म झाला नसेल आणि त्याच्या आधीचे जर काही महत्त्वाचे मुद्दे असतील, म्हणजे ट्रिपल तलाक असेल किंवा तुमचा राम मंदिराचा मुद्दा असेल, तर नक्की एकदा का कॉन्स्टिट्युशनल बेंच एकदा स्थापन झालं तर हा मुद्दा येणारच आहे. पण हे म्हणणं की बैलगाडा चालू झाली नाही आणि ह्याचं सगळं खापर दादांवरती फोडायचं, आणि दादांनी केलेली जी काही प्रयत्न आहेत त्याच्यावरती तुम्ही जर बघणार नसाल तर मला वाटतं हे खूप चुकीची गोष्ट आहे. 2004ची निवडणूक तुम्ही पाहिली, 2009ची पाहिली, 2014ची पाहिली, 2019ची तुम्ही निवडणूक पाहताय. सोशल मीडिया माध्यमाचा खूप वेगळ्या प्रमाणे वापर केला जातोय, कितपत योग्य, तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे कुठलीही गोष्ट जर तुम्ही ती समाजासाठी किंवा लोकांच्या भल्यासाठी जर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये सत्य दाखवणार असाल तर ती गोष्ट योग्य आहे. हल्ली काय झालंय की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडणं हे खूप सोयीस्कर झालेलं आहे, पण ते करत असताना त्या मतामध्ये किती सत्यता आहे ही लोकांनी पण पाहण्याची वेळ आलेली आहे. आज आम्ही पाहतोय की जो सोशल मीडियाच्या माध्यमातून जो प्रतिक्रिया येत आहेत किंवा प्रचाराचा जो काही दर्जा घालवलेला आहे, मला वाटतं तो कुठेतरी लोकांनी एक बघितलं पाहिजे.
आम्ही बघतोय की काय काय ज्या प्रतिक्रिया येतात लोकांच्या, कुठलाही पाठपुरावा न करता, त्या प्रश्नाची समजूत न घेता जर लोक मोघमपणे जर आपलं मत मांडणार असतील, चुकीचं मत मांडणार असतील, तर मला वाटतं ही फक्त आपल्यालाच नाही, समाजालाच नाही, पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. जर तुम्हाला वाटत असेल, खरं तर सोशल मीडिया खूप सोपी मीडियम आहे, पण मतदान किंवा ही सोशल मीडिया हे व्हर्च्युअल वर्ल्ड झालं. जे काही घडामोडी होतात त्या रिअल लाईफमध्ये होतात. जर तुम्हाला वाटत असेल की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांचं मतपरिवर्तन करू, तर मला नाही वाटत हे खरं आहे. कारण का लोकांना हे सुद्धा माहिती आहे की जर एक गोष्ट जरा सत्यतेमध्ये आहे, आज ती ग्राउंडवरती आहे आणि एक दुसरं पिक्चर क्रिएट केलं जात आहे सोशल मीडियाच्या मार्फत, तर लोकांना सुद्धा हे कळून चुकलेलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दादांनी जी कामं 15 वर्षामध्ये केलीत ही सर्वश्रुत आहे. असं असतानाही या 2019च्या निवडणुकीमध्ये दादांचा पराभव करणार, मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीनं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न चालू आहे. काही अंशी ही लढत कडवी पण आहे. तुम्हाला काय वाटतंय? नाही, कडवी नक्कीच आहे. कारण का मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे यावेळेस कुठेतरी त्यांना आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आहे. हे जे नेत्यांच्या दृष्टीनं कडवी आहे, मतदार आढळरावांच्या बरोबरच आहे असं म्हणायचं नाही. मी तुम्हाला सांगतो की आज मी गेले 2-2.5 महिने प्रचार करतोय आणि ज्या वेळेस आम्ही लोकांपर्यंत पोचतो, लोकांनी दादांचं प्रतिनिधित्व म्हणून ज्या आम्ही लोकांपर्यंत जातो, तेव्हा ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आम्हाला येतात, आम्हालाही कुठेतरी वाटतं की बाबा नक्की काय चालली. तुम्ही मगाशी सोशल मीडियाचं उदाहरण दिलं किंवा जर सोशल मीडियामध्ये जर ह्या प्रतिक्रिया, तर लोकांच्या काय भावना आहेत आणि आम्हाला लोकांच्या भावनेमधनं एक जे सॅटिस्फॅक्शन मिळतं की आम्हाला कळतं दादा आमच्यापर्यंत आलेले आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला पोचपावती मिळते, दादांचा आमच्यापर्यंत जनसंपर्क आहे, दादांचा आमच्याकडे निधी आलेला आहे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जर आम्हाला ऐकायला मिळतात, तर आम्हाला कुठेतरी वाटतं की हा मतदार जो आहे, हा ज्या काही विरोधक करतील, हा मतदार काय आम्हाला सोडून जाणार नाहीये. कारण का गेली 15 वर्ष आम्ही कधी मतदाराला सोडून गेलेलो नाही आहोत. आम्ही कधी असं नाही लोकांच्या टचमध्ये नाही आहोत किंवा आम्ही मतदारांना वाऱ्यावरती सोडले, हे कधी आमच्याकडनं झालेलं नाहीये. म्हणून मला वाटतंय की सोशल मीडियापेक्षा जास्त मतदारांनी आमच्यावरती दाखवलेला विश्वास, जो मला या मागच्या 2-1 प्रचाराच्या कार्यक्रमामध्ये दिसतोय, मला वाटतं आमचा विजय हा नक्की आहे. विरोधक त्यांचं काम करतील, मग सत्यता किती असेल त्याच्यामध्ये, किती खोटे मुद्दे ते मांडतील, हे त्यांचं काम आहे. पण मतदार हे ठामपणे आमच्या पाठीमागे आहे, हा आम्हाला विश्वास आहे. डॉक्टर अमोल कोल्हे संभाजी मालिकेच्या माध्यमातून, शिवाजी महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आहेत. आज कुठंतरी या मालिकेच्या नावाचा किंवा केलेल्या कामाचा उपयोग केला जातो. या माध्यमातून मला निवडून द्या असं पण म्हटलं जातं. मध्यंतरी त्यांच्या घराचा विषय पुढे आला की मालिका सुरू ठेवण्यासाठी त्यांनी घराची विक्री केली असं पण सांगितलं गेलं. प्रत्यक्षात मात्र त्या घराची विक्री झाली नाही. पन्हाळागडावर त्यांनी जे गाणं चित्रीकरण केलं गेलं, संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा मला खूप कळवळा आहे असं पण ते सांगतात. आणि त्या किल्ल्यावर मात्र अशा प्रकारची गाणी चित्रित करणं कितपत योग्य, आणि मग अमोल कोल्हे जे भासवतात ते वास्तव आहे? नाही, खरं तर मला फक्त असं वाटतं की अमोल कोल्हेंकडे आम्ही एक कलाकार, एक अभिनेता म्हणून पाहतो. नक्कीच त्यांनी जे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये असेल, संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये असेल, हे खूप सुंदर काम केलेलं आहे. मग त्यात काहीच म्हणजे मला वाटतं असं कोणीच म्हटलेलं नाहीये की हे काम चुकीचं आहे. म्हणजे या अगोदरच्या कलाकारांनी सुद्धा इतिहास घराघरात पोहोचवलेला पाहिजे. यांनी वेगळं काय केलंय? म्हणजे आज काय झालेलं आहे की अमोल कोल्हेंनी केलेली चांगली कामगिरी, ह्याचा अर्थ असा होत नाही की ह्याच्या आधी लोकांनी छत्रपतींचा किंवा संभाजी महाराजांचा इतिहास सांगितलेला नाहीये. म्हणजे भरपूर असे कलावंत होऊन गेलेले आहेत. आज काय झालेलं आहे की आज मीडिया ज्या प्रकारे पॉवरफुल झालेली आहे आणि आज मीडिया ही घरोघरी पोहोचलेली आहे, तर साहजिकच आहे टीव्हीच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा प्रसार हा जास्त झालेला आहे. पण म्हणून आधीच्या कलाकारांनी तेवढी मेहनत घेतली नाहीये हा असा होत नाही. म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज ह्यांचा वापर न करता आपण नक्की समाजकार्य काय केलेलं आहे हे लोकांना दाखवून द्यावं. कुठेतरी त्यांनी म्हटलं होतं की मी काल परवाच ऐकलं, मला एका माझ्या कार्यकर्त्याने सांगितलं की एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तुम्ही कला क्षेत्रामध्ये आपल्या मतदारसंघामधलं किंवा कुणालाही जर काही संधी उपलब्ध करून दिलेली आहे नोकरीच्या माध्यमातून, तर तुमचं काय त्याच्यावरती म्हणणं आहे? आणि मग मला सांगितलं झालं की त्यांनी तो प्रश्न हसण्यावारे नेला. मला वाटतं ही खूप चुकीची गोष्ट आहे. ह्याचं कारण असं, त्यांच्यावरती टीका म्हणून नाही,
पण तरी तुम्हाला करेक्ट करतो, बाजूला दिलीप वळसे पाटील असं बसले होते त्या पत्रकार परिषदेला, आम्ही पण होतो. वळसे पाटील असं म्हणाले की ही निवडणूक लोकसभेची आहे. त्यांनी तो विषय तसा हसल्यावर नेला. ती चुकीची गोष्ट आहे. कारण का मी ह्याच्यामध्ये काय बघतोय की आपल्या माध्यमातून जेव्हा आपण एखाद्या मोठ्या क्षेत्रामध्ये स्थिर स्थावर झाला आहात आणि आपण एखाद्या पोझिशनमध्ये आहात की आपण अजून काही लोकांना मदत करू शकता, आणि आम्ही अपेक्षित नाही करत की तुम्ही फक्त पडद्यावरती कलाकार आणा, पडद्यामागेही भरपूर संधी आहेत रोजगाराच्या, ह्या तुम्ही जर काही दिल्या असतील आणि तुम्ही सांगताय तसं, ही हसण्यावर येणारी गोष्ट नाही आहे. आमच्या दादांनी जेव्हा स्वतःचा उद्योग सुरू केला त्यावेळेस आमच्या उद्योगामध्ये सुद्धा, आमच्या मतदारसंघामधील असतील की आमच्या गावातील असतील, आपल्या भागातील असतील, भरपूर मंडळी आहेत जे आज आमच्या कंपनीमध्ये काम करत आहेत. मग उदाहरण द्यायचं झालं तर भरपूरशी लोक अशी आहेत की आमच्या व्यवसायामध्ये काम केलं, स्थिर स्थावर झाले, आणि उद्या त्यांना वाटलं की बाबा आपण आपला स्वतंत्र व्यवसाय थाटावा, आणि आम्ही त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा मदत केली आहे. आमची चूक हीच होते की आम्ही केलेली कामं आम्ही लोकांना ही दाखवत नाही, कारण का आम्हाला वाटतं कुठेतरी वैयक्तिक मुद्दा आहे. पण जेव्हा राजकारणी समोरचे म्हणतात की तुम्ही नक्की काय केलं, आमच्याकडे पाबळसारख्या ठिकाणी एक युवक होता दिनेश ठिगळे नावाचा, आणि त्याला आमच्या कंपनीमध्ये गेले 15-20 वर्ष जो कार्यरत होता. जेव्हा आम्हाला वाटलं की आमचा विश्वासू एखादा माणूस, आम्ही त्याला बाहेर संधी द्यावी, आम्ही त्याला आमच्या अमेरिकेच्या ऑफिसमध्ये संधी दिली. आज तो अमेरिकेचा नागरिक आहे. आता ही बाब किंवा ह्या गोष्टीचं भांडवल आम्ही आजपर्यंत कधी केलेलं नाही आहे. पण जर तुम्ही म्हणत असाल की दादांनी काहीच केलेलं नाही आहे, तर नाईलाजाने आम्हाला हे मुद्दे पुढे आणता येतात. नेता आणि अभिनेता अशी ही लढत होते. अमोल कोल्हेंच्या कोपरा सभेंनाही गर्दी खूप होते, त्यांना पाहायला पण खूप लोक येतात. या गर्दीकडे कसं पाहता? कसं आहे की जर मी तुमच्या घरी रोज आलो, मी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आहे, तुमच्या दर आठवड्याला समजा मी तुमच्या घरी येणार आहे कुठल्याही कार्यक्रमाला, तर माझं तुम्हाला एवढं काही कुतूहल नसेल. पण एखादा नवीन सेलिब्रिटी जर तुमच्या अगदी परिसरामध्ये आला, तुम्ही हातातलं सगळं काम सोडून त्या सेलिब्रिटीला बघायला जाणार आहात. मला वाटतं कुठेतरी त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटसचा फायदा करून लोक त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, एक चांगले कलाकार आहेत, लोक हमखास त्यांना बघायला जाणार आहेत. पण ह्याचं रूपांतर मतांमध्ये होणार मला हे खरं वाटत नाही. कारण का लोकांना एक मतदार जेव्हा ते मतदान करत असतात त्यावेळेस त्यांना हा पुढचा विचार करायचा असतो की हा माणूस आपल्याला किती ॲक्सेसिबल असणार आहे, आपल्या भागातील प्रश्न किती सोडवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नेता आणि अभिनेता ह्याच्यामधलं जेव्हा ते कंपॅरिझन करतील, तर मागच्या 15 वर्षामध्ये जो माणूस तुमच्याकडे रोज येतोय, तुमच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये आहे, आणि ह्याच्या विपरीत एखादा सिने कलाकार किंवा TV कलाकार जो तुम्हाला पडद्यावरती दिसतोय, नॅचरली त्याचं तुम्हाला काहीतरी कुतूहल असेल. म्हणजे गर्दी ही काय एकच मोजमाप असू शकत नाही की तुम्हाला किती मतदान होणार आहे. म्हणजे आजकाल तुम्ही पाहताय की भरपूर असे नेते आहेत की ज्यांच्या सभेला तुफान गर्दी असते, पण जेव्हा तुम्ही त्यांची मतदानाची टक्केवारी बघाल, त्यांचा नगरसेवक असेल किंवा आमदार असेल, खासदार तर सोडूनच द्या, हे सुद्धा रिंगणात नाही आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव जी मेहनत करतायत, जे काम करतायत ते सर्वश्रुत आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाने चौथ्यांदा दादांना उमेदवारी दिलेली आहे. मतदारांनी आढळरावांना पुन्हा निवडून का दिलं पाहिजे हे तुम्ही काय सांगाल? मी सगळ्यात आधी दादांना का निवडून द्यायचं हे सांगेन. मागच्या 15 वर्षाचा जो कालखंड त्यांचा राहिलेला आहे, हा खासदार या भागामध्ये काय असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि खासदारचा निधी काय असतो, हा दादांनी 2004 या मतदारसंघामध्ये दाखवून दिलेला आहे. हे आम्ही नाही सांगतो, हे जनता सांगते. दुसरी गोष्ट म्हणजे एवढा मोठा मतदारसंघ असून सुद्धा प्रत्येका समाजाला, प्रत्येका मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम हे दादांनी केलेलं आहे. हे सुद्धा हे आम्ही सांगतोय म्हणून नाही, हे लोकांची हा एक्सपिरियन्स आहे, हा लोकांनी अनुभवलेला प्रसंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना संसदेमधली उत्तम कामगिरी, तुम्ही जर दादांचा जर सगळा एक्सपिरियन्स पाहाल तर तिन्ही टर्मला, मग ते प्रश्न मांडणी असेल, विधायक मांडणी असेल, किंवा मग प्रायव्हेट बिल, त्यांना सन्मानित पण केलेलं आहे, हे सुद्धा केलेलं आहे. ह्याच्या आधीच्या खासदारांची जर तुम्ही तुलना कराल त्याच्यामध्ये नक्की दादा सरस ठरणार आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणून मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींच्या जोरावरती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही देशाची निवडणूक आहे. लोकांनी आज हा कुठेतरी एक प्रगल्भ विचार केला पाहिजे की लोकसभा ही फक्त स्थानिक मुद्द्यांवरती नाही, तर देशाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जाते. ज्या प्रकारचं काम मोदी सरकारने मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे, आणि जो तफावत तुम्ही बघताय
की आज भारताची जी मान आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये आज कुठेतरी उंचावलेली आहे आणि ती जर टिकवायची असेल आपल्या भागाला तर मला वाटतं NDA सरकार आणि त्याचबरोबर दादांना आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना त्यांचा मोठा जो समाजकार्य आहे, समाजकार्य त्याच्यानंतर राजकारण आणि राजकारण करताना उत्तम केलेली कामगिरी, मला वाटतं ह्या गोष्टीच्या जोरावरती दादांना लोकांनी निवडून दिलं पाहिजे. तुम्ही दादांचे चिरंजीव हा विषय आपण घडीभर बाजूला ठेवू. 15 वर्षामध्ये दादांनी कुठली कामं केली नाहीत असं तुम्हाला वाटतंय आणि पुढच्या 5 वर्षामध्ये दादांनी कोणती कामं करणं गरजेचं आहे तुम्हाला असं वाटतं? कुठली कामं केली नाहीत, मला वाटतं भरपूर छोटी लिस्ट असेल त्याच्यामध्ये, पण दादांनी येत्या काळामध्ये जर काही क्रीडांगण असेल किंवा स्पोर्ट फॅसिलिटी असतील, ह्या गोष्टींवरती जर आपण जर भर दिला येणाऱ्या काळामध्ये, कसं झालं की 2004 मध्ये जेव्हा मतदारसंघ आपल्याला मिळाला त्या काळामध्ये ज्या काही मूलभूत गरजा होत्या, मग रस्ते असेल, पाणी असेल, ह्या गोष्टींकडे दादांचं प्राधान्य होतं. 15 वर्षामध्ये आपण भरपूर काही कामं केलेली आहेत, येत्या पुढच्या टप्प्यामध्ये ती कामं संपणार पण आहेत. पण आता येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी आपण आता करू शकतो, मला वाटतं त्या गोष्टी म्हणजे स्पोर्ट फॅसिलिटी असतील, प्रशिक्षण केंद्र असतील, मला वाटतं त्या गोष्टींवरती जर भर दिला तर मला वाटतं अजून या मतदारसंघासाठी चांगलं असेल. तुम्ही मतदार म्हणून सांगताय की दादांचे चिरंजीव म्हणून सांगताय? नाही, मी दोन्ही सांगतोय, कारण का मी स्वतः एक क्रीडाप्रेमी आहे, खेळाची मला आवड आहे आणि जर तुम्ही तरुण युवा वर्गाकडे बघाल तर मला वाटतं क्रीडा हे खूप उत्तम क्षेत्र आहे, नुसतं करिअरच नव्हे तर समाज आणि देश घडवण्यासाठी. तर मला वाटतं ही काळाची गरज आहे. 2019ची विधानसभा निवडणूक पुढे आहे. भविष्य काळामध्ये आपलं राजकीय पाऊल कसं असेल तुम्ही काय सांगाल? मी आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे ते मी दादांना अनुसरून केलेलं आहे. तुम्ही संदर्भ दिला 2019ची निवडणूक, मी निवडणूक हा प्रकार बघत नाही, कारण का जे मी माझ्या वडिलांना एक गुरु मानतो, मग ते व्यवसाय क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो किंवा राजकीय क्षेत्रात असो. आणि मला वाटतं की ज्या वेळेस आपण स्वतः काहीतरी या क्षेत्रात केलं असेल आणि जेव्हा लोक सांगतील की बाबा तुम्ही का नाही, मला वाटतं ती एक भावना मनामध्ये असली पाहिजे की आपण कुठल्याही गोष्टीसाठी क्लेम करण्यापेक्षा आधी आपण स्वतः त्या गोष्टीला दावेदार झालो पाहिजे. आणि दावेदार आपण कसं होतो की काहीतरी आपण समाजोपयोगी कार्यक्रम घेतले पाहिजेत, काहीतरी कामं केली पाहिजेत, जेणेकरून लोकांना उद्या नको वाटायला की नाही ह्यांना आपण किंवा ह्यांना अगदी शेवटच्या क्षणाला दादांचे पुत्र आहेत म्हणून ह्यांना ही संधी मिळाली आहे. मला वाटतं हे मला कुठेतरी नको आहे. एक शेवटचा प्रश्न, आंबेगाव तालुका हा आढळरावांचा तालुका, वळसे पाटलांचा तालुका, ह्या तालुक्यामध्ये निवडणुका आल्या विधानसभा आणि लोकसभा की कुठंतरी या दोघांचं साटलोट असतं अशी चर्चा होते. नाही, मला वाटतं ही चर्चा आजची नाही आहे, ही चर्चा गेले 2004 पासून आहे, गेले 15 वर्ष ही चर्चा चालते. काही अंशी सत्य पण वाटतं. नाही, सत्य कसं आपण हे म्हणूच नाही शकत, कारण का तुम्ही जर बघायला गेलात तर आंबेगावची जी जनता आहे ती खूप हुशार जनता आहे की त्यांना खासदारही हवा आहे आणि आमदारही हवा आहे. आणि जर त्यांना असं होत असेल आणि त्यांना ह्या दोन्ही संधी मिळत असतील तर त्यांनी त्या का नाकाराव्या. तर मला वाटतं की साटेलोटा हा प्रकारच नाहीये की जर तसं असतं. असं आहे का मग लोकसभेला वळसे पाटलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आढळरावांना मदत करायची आणि विधानसभेच्या निवडणुकीला पुन्हा मदत करायची? तुम्ही जर आंबेगावचा जर आढावा घेतलात तर पूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादीचे मतदार असतील किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील यावर उतरलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनाही तालुक्यातून मतं देखील मिळत नाही, विधानसभेला तुम्ही बॅकफुटवर जाता. नाही, असं नाही, कारण का त्यावेळेस आंबेगावच्या जनतेची एक भावना असते की स्थानिक उमेदवार आहे, त्या स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभं राहिलं पाहिजे आणि त्यावेळेस ते दादांना मतदान करत असतील किंवा विधानसभेच्या वेळेस आम्ही पण सुद्धा जोर लावतो. आम्हाला पण भरपूर इच्छा आहे की त्या भागामध्ये शिवसेनेचा हा आमदार व्हावा. पण जर त्यावेळेस लोकांची ही जर मानसिकता होत नसेल तर कुठेतरी आम्हाला अजून त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, ते आम्ही येत्या काळामध्ये नक्की घेणार आहोत. एक शिवाजीराव आढळराव 2004, 2009, 2014च्या निवडणुकीला मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये सगळेच मंडळी म्हणतात दादा चौकार मारणार आहे, 4 लाख मताधिक्य घेऊन विजयी होणार आहे. तुम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरताय, वास्तवता काय आणि मताधिक्य किती मिळेल तुम्हाला काय वाटते? नाही, मला पूर्ण खात्री आहे की ज्या प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे, ज्या प्रकारची राजकीय परिस्थिती इकडे आहे, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला उमेदवार दिलेला आहे. भरपूर ठिकाणी हा उमेदवार कोण आहे हे काही ठिकाणी माहिती नाही आहे अजून सुद्धा. दादांचं परिचय, दादांचा संपर्क हा आहे. आणि लोकसभेमध्ये देशाचं जर तुम्ही राजकारण पाहता तर लोकांना कुठेतरी NDA मध्ये
एक कुठेतरी स्थिरता वाटते की बाबा हे एक सक्षम सरकार आहे आणि त्या जोरावरती आम्हाला मतदान मिळणार आहे. आणि मला वाटतं गेल्या वेळेसपेक्षा, म्हणजे मी काही राजकीय स्ट्रॅटेजिस्ट किंवा पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नाही आहे, मताधिक्य किती असेल पण नक्की 3 लाखापेक्षा जास्तच जे आम्हाला मताधिक्य मागच्या वेळेस होतं. मागच्या वेळेस तर आमच्याकडे फक्त एकच आमचा आमदार होता त्यावेळेस. यावेळेस 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 हे युतीचे आमदार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आमदार ताकदीनिशी त्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज उतरलेला आहे. कुठलेही हेवेदावे नसून सुद्धा आज ते पूर्ण त्यांची मेहनत घेत आहेत. आणि मला वाटतं ह्या गोष्टीच्या जोरावरती आमचं मताधिक्य गेल्या वेळेसपेक्षा हमखास जास्त असेल. प्रेक्षक हे होते अक्षयराव आढळराव. अतिशय सुस्पष्टपणे त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. कोणती कामं होणं गरजेचं आहे हेही स्पष्टपणे सांगलेलं आहे. भविष्यकाळामध्ये राजकारणामध्ये यांचे काय धोरणं असतील त्याबाबतही त्यांनी मत मांडलेलं आहे. लोकसभेमध्ये निवडून जाणाऱ्या व्यक्तीने देशाचं नेतृत्व करत असताना सक्षमपणे मतदारसंघातील मुद्दे मांडणं गरजेचं आहे. आढळराव प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलेले आहेत. त्यांचं काम चांगलं आहे. विरोधकांना मुद्दे मिळत नाही म्हणून आढळरावांवर व्यक्तिगत पातळीवर टीका करतायत. मतदारांनो, तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय, जो कामाचा आहे, त्याच्या पाठीशी ठाम उभे राहा. कोणाच्याही पैशाला, आमिषाला, दादागिरीला भुलू नका. योग्य उमेदवाराच्या पाठीशी राहा. हीच विघ्नर टाईमची भूमिका आहे, मागणी आहे. आढळराव साहेब, आपण विघ्नर टाईमशी बोललात, मनापासून धन्यवाद. प्रेक्षक, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाईम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.